आजचा गावाकडचा आमचा शेवटचा दिवस. उद्यापासून आमचं धावपळीचं आयुष्य सुरू होतं आहे. सगळ्यांना दंडवत प्रणाम. आणि हे बघा, गावाकडची आजची सकाळ एकदम मस्त आणि फ्रेश असते बरं का. गाव म्हटलं की सुंदर निसर्गरम्य वातावरण आलं, पक्ष्यांचा किलबिलाट आला, या सगळ्या गोष्टी आपण सिटीमध्ये खूप मिस करतो. त्याच्यानंतर शिवण्या खेळत होती. मी मस्त असा ब्लॅक टी पिले, कारण दूध संपलं होतं आणि आई शेतामध्ये दूध आणण्यासाठी गेली होती. म्हणजे आमची जी जनावरं आहेत तर ती घरापासून थोड्याशा अंतरावर शेतामध्ये असतात. त्याच्यानंतर मग आणि इतका उन्हाळा भयानक आहे ना, सकाळ सकाळी बघा ना किती कडक ऊन पडले. आणि हे दारामधलं आंब्याचं झाड, हे आंबट आंब्याचं झाड आहे, म्हणजे गावरान आंबा असतो ना त्याचं आहे. पिकल्यानंतर याचे आंबे खूप गोड लागतात आणि अगदी झाड लकडून गेले. त्याच्यानंतर भाऊजाईच्या हातचा आयता नाश्ता केला. मस्त असं इडली सांबर बनवलं होतं, ते खाल्लं. घरी आले आणि मग त्याच्यानंतर मला बनवायच्या होत्या चपात्या. आई शेतामध्ये गेली होती, कारण उन्हाच्या अगोदर जनावरांची कामं करावी लागतात त्यांना, कारण ऊन इतकं भयानक पडतं आहे. आणि म्हणजे आमच्याकडे जरशा गुरं आहेत, त्यामुळे त्यांना ऊन अजिबात सोसत नाही. तर ती शेतात गेली होती, आई वडील दोघं पण गेले होते आणि मी चपात्या करत होते. आता आमच्याकडे घरी शेगडी आहे, गॅस आहे, पण ज्या चपात्या आहेत किंवा संध्याकाळच्या भाकरी आहेत किंवा दूध तापवणं ह्या गोष्टी चुलीवरच करतात. आणि पाठीमागं जो थोडासा छोटा नळ आहे, म्हणजे कॅनल आहे, तर कॅनललासुद्धा पाणी आले. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. म्हणजे सोमवारी या घेतली कुठली मॅडम यायची मग सोमवारी. त्याच्यानंतर आमच्या दारामध्ये ना खूप मोठं असं सावलीसाठी लावलेलं करंजाचं झाड आहे. तर त्या झाडाची जी शेंगा असतात किंवा बी असतात ते खाली पडल्यानंतर फोडून त्याच्यापासून तेल बनवलं जातं. तर तेच इथं फोडायचं काम चाललं होतं. तेल घरी नाही बनवत, म्हणजे त्या विकल्या जातात, त्याच्यापासून ते लोक तेल बनवतात. तर मग तर आमचं चाललं होतं फोडायचं. त्याच्यानंतर आई कपडे घेऊन शेतात गेली होती, कारण लाईटच नव्हती, कपडे धुवायला पाणीच नव्हतं. कॅनलला पाणी होतं पण खूप कमी होतं आणि सुरुवातीला खूप घाण येते कॅनलमध्ये, त्याच्यामुळे शक्यतो कॅनलचं पाणी सुरुवातीचं असतं ते फक्त शेतीसाठी वापरतो. आणि खाली शेतामध्ये खूप मोठा ओढा आहे, त्या ओढ्याला पाणी आलं होतं. म्हणून आई म्हणली की मी तिकडूनच कपडे धुवून आणते, आणि खूप जास्त कपडेसुद्धा होते. आता एवढ्या उन्हात मी ती कपडे घेऊन आली होती, म्हणून मी छान असे कपडे पटकन दोरीवर वाळत घातले. आता बऱ्यापैकी निमार्द धुणं जे होतं ना ते तर वाळलेलंच होतं, म्हणजे तिनं तिथूनच वाळवून आणलं होतं साड्या वगैरे घातले ना, तरी अर्ध्या पाऊण तासामध्ये सावलीला सुद्धा कपडे वाळतात. इतकं भयानक तापमान आहे सोलापूरचं, खरंच काही विचारू नका, खूप ऊन आहे. बाबा तुला घ्यायचे ना, बाबूला एक. अकाउंट माझं 0 आहे, कॅश आहे बघ माझ्याकडे 50 रुपये. म्हणलं आणि उन्हाचं ना कोण काही कामं करत नाहीत, सगळे असे मस्त निवांत झाडाखाली बसलेले असतात. आणि झाडाखाली बसल्यानंतर ही बघा, झाडावरून कुठून आली काय माहिती, आता वरून पडली का कुठून आली. इतकी मोठी आळी होती ना, तर ही मी पहिल्यांदाच बघितली की इतकी मोठी आळी होती. हाकमार स्वराजला आवाज दे, ते पाणीपुरीवाला काकाला बोलव म्हणा, बाबूला पाणीपुरी खायची, लवकर या म्हणा. बाबू बोलतय म्हणा, बाबू बोलवते म्हणा. खूप दिवसापासून दर शनिवारी हे दादा ना पाणीपुरी भेळ विकायला वगैरे आमच्याकडे येतात. म्हणजे खेडेगावात सुद्धा आजकाल घरोघरी पाणीपुरी मिळते. घरी कुणी शक्यतो नाही बनवत, पण हे शनिवारी दादा येतात ना तेव्हा सगळे यांच्याकडं खातात. आणि खरंच खूप छान आणि टेस्टी असते पाणीपुरी. मी सुद्धा बऱ्याच वेळा खाल्ली गावी गेल्यानंतर. पण आम्ही जेव्हा जातो तर तेव्हा शनिवार असेल तरच फक्त प्रत्येक शनिवार येतात, कारण त्यांचे गावं किंवा ठिकाणं ठरलेले असतात. मग प्रत्येक वारा दिवशी ते ज्या त्या ठिकाणी जातात. आणि मग आमचं चाललं होतं की तुला हे घ्यायचं, त्याला ते घ्यायचं. तोपर्यंत माझा भाऊ आहे तो गेला होता बाहेरगावी, तर तो सुद्धा आला. आणि म्हटलं आता चला, ह्याचा बड्डे होता, तर वहिनी म्हणल्या की आता ह्यांच्याकडंच पार्टी घेऊया आपण, बड्डेची पार्टी तरी आपल्याला मिळून जाईल. मग ह्यानेच मस्त पैसे दिले, आम्ही सगळ्यांनी भेळ पाणीपुरी एन्जॉय केली. आणि तोपर्यंत म्हणजे काय झालं, असे खूप सारे फसवी लोक असतात गावाकडे, लोकांना कळत नाही, म्हणजे त्यांना वेड्यात काढायचं बघतात. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवते की काय झालं होतं. आणि व्हिडिओ नीट बघा, आणि अशा लोकांपासून खरंच सावध राहा की लोक आपल्याला किती फसवतात आणि कसे लुटतात ते. भांडून आता
शांत राहते का जरा मासा देखत शांत बशी वन्या हॅपी बर्थडे टू यू. बाबाच्या बर्थडेचं गिफ्ट आहे र. आणि ह्या नंतर घ्या तुम्ही पैसे नाही तो त्याचे 5 लिटर 3 लिटर 2 लिटर काय करा हे आता आम्ही कुठून फाडले नाही लागले म्हणून समजून खाल्ली एक वस्तू ते आम्हाला दाखवायला तिथं मग आम्ही घरा गेलं दाखवू लागले ना असं घ्या जा मामी कंडा पण देत नाही. कूलर नको आहे. तुम्ही सांगितले आम्हाला दादा बरोबर आहे ना, तुम्ही 1200 सांगितलं परत कुपन फाडल्यावर 3000 म्हणताय, असं नसतं ना. तर हा लकी ड्रॉचा माणूस होता आणि जेव्हा त्याला आता समजलं ना की मी व्हिडिओ काढते, त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो सरळ तिथून निघून गेला. म्हणजे त्यांची गाडी आणली होती ती सुद्धा त्यांनी इतक्या गडबडीने वळवली आणि ते निघून गेले. आता झालं काय, तो आम्ही पाणीपुरी खात होतो आणि तो माणूस आला. आम्ही नाही म्हणत होतो पण म्हटला की फाडून बघा, काहीच नाही लागलं तर आम्ही तुम्हाला हे गिफ्ट देतो. म्हटलं ठीक आहे 100 रुपये. तर म्हणजे भावाला म्हणलं की तुझा बड्डे बघू, म्हणलं आपण फाडून बघूया, दोघं घ्या म्हणत होतं. त्याला म्हणलं नको, दोघं आम्ही एकच घेतो. आम्ही घेतलं. आमच्याकडे कॅश नव्हती, ऑनलाईन होतं म्हणून अगोदर कुपन फाडला आम्ही. नंतर त्याच्यामध्ये काहीतर कूलर लागला होता. बरं, त्या वस्तू त्याने अगोदर 1200 रुपयाला सांगितलेल्या आणि आता लागल्यानंतर तो 3000 रुपये म्हणतोय. ऑनलाईन असल्यामुळे आम्ही काय त्याला 100 रुपयेसुद्धा दिले नाही आहेत. आणि मी व्हिडिओ शूट करत असताना तो पटकन तिथून गडबडीने निघून गेला. म्हणजे कसे लोक आपल्याला फसवतात बघा, किती फ्रॉड असतात. आणि बऱ्यापैकी लोक यांच्यावरती विश्वास ठेवतात, पण खरंच असं करू नका. ह्या वस्तूसुद्धा फ्रॉड असतात आणि यांच्यापासली कुठलीही गोष्ट क्वालिटीची नसते, फक्त लोकांना लुबाडायचा यांचा धंदा असतो. तर असो, म्हणजे लक्षात ठेवा, अशा लोकांपासून सावध राहा, बळी पडू नका. त्याच्यानंतर आता आम्हाला उद्या गावीला म्हणजे पुण्याला जायला निघायचं होतं म्हणून मी गेले होते चिक्कू आणायला. म्हणजे माझ्या चुलतीच्या तिकडे चिक्कूचं झाड आहे आणि शक्यतो आता संपत आलेत, म्हणजे सीझन संपत आलं आहे तरीसुद्धा झाडाला खूप सारे चिक्कू होते. आता कोणच नव्हतं काढून द्यायला, त्यांची कामं चालू होती म्हणून मग मीच आपलं इकडं तिकडं फिरून चिक्कू काढून घेतले 2 झाडाचे. आणि आता तिथं कच्चे चिक्कू काढत होते मी आणि त्याच्यापेक्षा जास्त पिकले चिक्कू झाडाला सापडत होते, कारण शेवट राहिला होता आणि या झाडाकडे कोणीच येत नाही आहे. म्हणजे वहिन्या वगैरे आहेत त्यासुद्धा झाडाकडे येत नाहीत किंवा चिक्कू वगैरे कोणी खात नाही, त्याच्यामुळे असंच असतात. बऱ्यापैकी चिक्कू खालीसुद्धा पडले होते पिकून. म्हटलं आम्ही या गोष्टींसाठी किती पैसा मोजतो आणि विकत घेऊन खातो आहे. आणि ज्यांना घरचं असतं ना त्यांना अजिबात त्याची किंमत नसते. म्हणजे ते झाडाकडे जात नाहीत, कोणी चिक्कूसुद्धा खात नाही आहे. अगदी पडून पिकले चिक्कू पूर्ण झाडाखाली अंतरून झालं होतं. आता चिक्कू काढले, नंतर आंबे काढले, पिशवीत भरले आणि त्याच्यानंतर मग मी घरी आले. आता याचा चिक होता, मी कपडा आणायला पाहिजे होता, माझ्या लक्षात नाही आलं आणि मी तसे एका पिशवीमध्ये भरले. घरी आले, फ्रेश झाले, आवरलं. नंतर माझ्या दुसऱ्या एका चुलत भावाच्या मुलीचा बड्डे होता, तर मला तिकडं बड्डेसाठी जायचं होतं. ते घर थोडं आमच्या घरापासून लांब आहे. अक्षय तुम्ही बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये बघितलासुद्धा असेल त्याला. तर त्याच्या श्रीषाचा बड्डे होता. नंतर बड्डेला गेलो, छान मस्त जेवण वगैरे होतं. तिथून घरी आले आणि मला बॅग वगैरे भरायची होती. परत माझं जे काही सामान पसार होता ते भरायचं होतं. आता 8-10 दिवस गावी राहिलो आहे. मग पुण्यावरून येताना एकच बॅग आणलेली असते, पण इकडून येताना त्याच्या 4 पट जास्त सामान असतं. आणि मग गाडी घरची असेल तर काही विचारूच नका. सामान वगैरे भरलं आणि आता जो काही आहे ते